सण असो वा समारंभ, आता तुमचं सौंदर्य खुलणार अधिक खास. कारण रेणुका माता ज्वेलर्स व ड्रेसेस घेऊन आले तर शुद्धता आणि फॅशनचा अनोखा संगम. आमच्याकडे मिळतील 100% शुद्ध हॉलमार्क प्रमाणित सोने, चणे, चांदीचे आकर्षक दागिने, लग्न सराईसाठी खास डिझाईन्स आणि पारंपरिक दागिन्यांचा अफाट खजिना. इतकेच नाही तर महिलांसाठी खास डिझायनर ड्रेसेस, साड्या आणि लेटेस्ट फॅशनचे रेडीमेड कपडे एकाच छताखाली, दागिनेही आणि फॅशनेबल कपडेही. आमचा पत्ता रेणुका माता ज्वेलर्स ड्रेसेस, वशी कुरप रोड, कुरप, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या रेणुका माता ज्वेलर्स व ड्रेसेस. विश्वासार्हता आणि परंपरेचे दुसरे नाव. आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. मिरजेत ब्रदर्स अड्ड्यावर कोयत्याचा थरार. पोलिसांनी 48 तासात टोळीच्या वळ्या मुसक्या काढले थिंड. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये शिरून धारदार शस्त्राचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा मिरज शहर पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 मुख्य आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी त्यांची शहरातून धिंडही काढली. दिनांक 26 मार्च रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील ब्रदर्स अड्डा या कॉफी शॉपमध्ये ही घटना घडली होती. हातात धारदार कोयते घेऊन आलेल्या आरोपींनी दुकानावर दगडफेक करत प्रचंड दहशत निर्माण केली. पैसे दिले नाहीत तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत त्यांनी गल्ल्यातील 2900 रुपयांची रोकड लंपास केली होती. या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने अवघ्या काही तासात ओंकार साळुंखे आणि आकाश फोंडे यांना बेड्या ठोकल्या, तर टोळीचा तिसरा साथीदार सौरभ पोद्दार याला 2 दिवसांच्या आत जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, 4 धारदार कोयते आणि रोख रक्कम असा एकूण 61,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींची परिसरातून धिंड काढली. गुन्हेगारांचे मनोबल खच्ची करण्यासाठी आणि नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे मिरजकरांकडून कौतुक होत आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरीला कडक हाताने ठेचले जाईल असे मिरज शहर पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे मिरजेतील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले असून पोलीस आता या टोळीच्या इतर कारणांचा शोध घेत आहेत.